राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल असे मेथीचे वडे. अशा प्रकारे बनवून पहा, खूप टेस्टी होतात. त्यासाठी मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे. बटाटे शिजवून बारीक कापून घेतलेले आहेत. लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर घेतलेली आहे. हळदी पावडर, हिंग, जिरे, ओवा, बडीशेप आणि नमक घेतलेला आहे. आणि मटार मी हलकेसे भाजून घेतलेले आहे. साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि बेसन घेतलेलं आहे आपल्याला. आता मी ते कढई गरम झाली की तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे, बडीशेप घालून घेऊया. आणि थोडेसे जिरे आणि बडीशेप तडतडली ना त्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहोत. लसूण पेस्ट थोडीशी फ्राय झाली की आपण लगेच मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत. त्याला आपण 1-2 मिनिट चांगलं फ्राय करून घेणार आहोत. हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, त्याला थोडासा कलर येईपर्यंत. इथे तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही कांदा पण ॲड करू शकतात. आता आपण हे फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालणार आहोत. आणि मेथीबरोबर लगेच मी कोथिंबीर कापून घेतली होती ती पण इथेच ॲड करणार आहे. कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या मेथीच्या वड्यांना खूप टेस्ट चांगली येते, त्यामुळे मी मेथीबरोबरच कोथिंबीर ॲड करत आहे. तुम्ही कधी असे वडे करून बघितले नसते तर आवर्जून करून बघा, मुलांना पण आवडतील. खूप टेस्टी लागतं, बिलकुल पण कडवटपणा राहत नाही मेथीच्या वड्यामध्ये. आता ह्याला आपण पाणी ह्यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करत राहायचं आहे. हलकंसं पाणी राहिल्यानंतर मी ह्यामध्ये मटार ॲड करत आहे. त्यामुळे वाटाणे आपले शिजून निघतात, थोडेसे सॉफ्ट होतात. आता ह्या स्टेजला आपण इथे नमक घालून घेऊया थोडंसं. नमक घातलं की आपले जे मटार घातलेले आहेत ते मऊ होतात. हळदी पावडर घालते आहे आणि हिंग घालते आहे. हिंग तुम्ही स्टार्टिंगला आपण लसूण पेस्ट ॲड केली त्यावेळी पण घालू शकतात. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया आणि थोडंसं पाणी राहिलं आहे ते आपण त्यातलं आटवून घेऊया. आपल्याला 1-2 मिनिट लागतील. तोपर्यंत आपण बेसन घेतलं आहे, त्याचं पेस्ट बनवून घेऊया. त्यामध्ये मी नमक, थोडंसं सोडा आणि हळदी पावडर घालून त्याला थोडं पाणी घालून फेटून घेते. थोडं पाणी घालत फेटायचं म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. आणि बेसन थोडंसं आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी मळून घेतलं आहे. आपल्या इकडे भाजीचं पाणी आटलेलं आहे. आणि तोपर्यंत मी थोडंसं यामध्ये ओवा घातलेला आहे. आणि बटाटे आपण जे कापून घेतले होते शिजवून ते ॲड करते आहे. आता बटाटे आपण चांगले मिक्स करून घेऊया. जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही. आपण 1 मिनिट ह्याला फ्राय करून घेऊया आणि साईडला थंड करायला ठेवून घेऊया. अशा प्रकारे आता मी गॅस बंद करून याला थंड करायला ठेवते आहे. आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. तुम्हाला जर वडे खायचे नसतील तर तुम्ही अशा प्रकारे भाजी खाल्ली तरी ती कडवट लागत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता मी सगळे वडे करून घेते आहे. आणि बेसन मी एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे, कारण की पातेल्यात मी घेतलं होतं पण त्यामध्ये हात जात नाही आहे म्हणून मी ते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आपले एक वडे त्यामध्ये बुडवून आपल्याला ते बेसनचं कोटिंग करून आपल्याला ते तेलामध्ये सोडायचे. तेल अगोदरच मी गरम करून घेतलेलं आहे. असं एक वडा आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपले किती वडे चांगले झालेले आहेत. आता आपण हे वडे सगळे एकदा तेलामध्ये तळून घेणार आहोत. बघू शकता याला सोनेरी कलर आलेला आहे. आता मी काढते आहे एका चाळणीमध्ये, म्हणजे तेल आपलं नितळून जाईल. शक्यतो ह्यामध्ये तेल राहत नाही वड्यांना ह्या. आता मी सगळे वडे एकदा तळून घेतलेले आहेत. बघू शकता हे सगळे वडे मी तळून घेतलेले आहे. किती चांगल्या प्रकारे दिसत आहेत. अशा प्रकारे जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.